रोजच्या वापरात उपयोगी पडणारा असा माझ्याकडे इथे अगारोचा हा एक बॉयलर आहे। तो कसा काम करतो चला तर मग बघूया। यामध्ये सगळ्यात आधी हा दिलेला आहे पोचिंग ट्रे। यामध्ये आपण अंड फोडून घालून ते देखील वाफवून घेऊ शकतो किंवा भाज्या देखील घालून यामध्ये वाफवता येतात। हा आहे अंड उकडण्याचा ट्रे। याच्यामध्ये एका वेळेस आपण 8 अंडी उकडू शकतो यामध्ये ठेवून। हा मेजरिंग कप आहे आणि याच्या बॉटमला एक छोटीशी पिन दिली आहे। ती कशासाठी वापरायची ती मी तुम्हाला पुढे सांगेनच। या सगळ्या अटॅचमेंट्सची प्लास्टिक क्वालिटी अगदी उत्तम आहे आणि या मेन अगारो एग बॉयलरची जी बॉडी आहे ती स्टेनलेस स्टील असल्यामुळे याला एक प्रीमियम असा लुक येतो। याला 6 एम्पियरचा प्लग आहे, त्यामुळे इझिली तुम्ही कुठेही ते लावून वापरू शकता। यामध्ये 3 प्रकारे आपण अंडी उकडू शकतो, सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड। सगळ्यात आधी सॉफ्ट आपण अंड यामध्ये उकडून घेणार आहोत। त्यासाठी या कपवरती पाण्याची लेवल दिली आहे सॉफ्टसाठी 35 ml। तेवढं पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे। अजून बटन ऑन केलं नाही आणि यावरती अंड उकडण्याचा ट्रे ठेवायचा आहे। आता यावरती आपल्याला अंडी ठेवायची आहेत। यामध्ये अंड ठेवत असताना याचा जो निमुळता भाग आहे तो खाली ठेवायचा आणि याच्या वरच्या बाजूला आपल्याला या पद्धतीने अशा पद्धतीने होल करून द्यायचं आहे। या कपला जे पिन दिली आहे ना त्या पिनने याला होल करायचं आहे। एकदम इझिली होल तयार होतं, अजिबात अंड फुटत नाही। होल वरच्या बाजूला राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे अंड या ट्रेमध्ये सेट करून घ्यायचं आहे। आता याच्यावरती लीड लावायचं आहे आणि मेन स्विच ऑन करून खालचं जे या मशीनचं बटन आहे ते देखील आपल्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे हे स्टार्ट झालं। आता हे आपल्याला बंद करायचं नाही, हे ऑटोमॅटिक बंद होतं। काही मिनिटांमध्येच हे आपोआप बंद झालंय। आता ही अंडी मी बाहेर काढून घेते आणि चांगली आपल्याला ही थंड करून घ्यायची आहेत, म्हणजे सोलायला बरं पडेल। अंडी थंड झाली आहेत, मी इथे आता सोलून घेते। हे अंड आपण सॉफ्ट मोडला शिजवलंय, त्यामुळे आतला जो पिवळा पार्ट आहे तो पूर्ण शिजत नाही, थोडासा कच्चा असतो। या पद्धतीचं आपण शिजवून घेतलेलं आहे अंड। आता यामध्ये मी हार्ड एग बॉईल करून घेते। हार्ड एग बॉईल करून घेते मी, त्यासाठी इथे हार्डसाठी 85 ml एवढं पाणी मी यामध्ये घातलं। आता याच्यावरती हा ट्रे ठेवून घ्यायचा आहे। यावरती आता मी 2 अंडी ठेवून घेते। सेम याच पद्धतीने आपल्याला हे अंड थोडंसं याला बारीक होल करून घ्यायचं आहे आणि यावरती लीड ठेवायची आहे, बटन ऑन करायचं। याची लाईट ब्लिंक व्हायची बंद झाली की मग आपल्याला हे अंड बाहेर काढून घ्यायचं आहे। हे बाहेर काढून थोडंसं थंड करायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित सोलता येईल। अंड गार झाल्यानंतर मी इथे सोलून घेतलंय, हे मी तुम्हाला कापून दाखवते। एकदम परफेक्ट असं हे अंड उकडलंय। आता इथे आपण पोच्ड एग बनवतोय, त्यासाठी सगळ्यात आधी मी अंड फोडून घेतलं। त्यामध्ये कांदा, टोमॅटो, ढबू मिरची, तिखट, मीठ घातलं, सगळं छान फेटून घ्यायचं। पोच्ड एगसाठी आपल्याला इथे 120 ml पाणी घ्यायचं आहे आणि या ट्रेमध्ये मी थोडंसं तेल ब्रशने लावून घेते। याच्यावरती अंड उकडण्याचा ट्रे ठेवायचा, परत हा एक ट्रे ठेवायचा। यामध्ये जे आपण ऑमलेटचं मिश्रण बनवून घेतलं ते यामध्ये घालायचं आणि यामध्ये मी डायरेक्ट अंड फोडून घालते, त्यावरती थोडंसं मीठ टाकते आणि झाकण ठेवायचं आणि बटन ऑन करायचं। पोच्ड एग तयार आहे। थोडंसं थंड होऊ द्यायचं, थंड झालं की एकदम छान असं निघतं यामधून। चमच्याच्या मदतीने मी हे काढून घेतलंय। हे असंच तुम्ही खाऊ शकता किंवा अंडा करीमध्ये देखील घातलं तरी देखील सुद्धा मस्त लागेल। यामध्ये आपण भाज्या देखील वाफवून घेऊ शकतो। इथे मी कॉर्न वाफवून घेतलेले आहेत। मस्त याची चटपटीत भेळ बनवणार आहे मी। त्यासाठी कॉर्न घेतलेत, कांदा, टोमॅटो, चाट मसाला, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ घातला, सगळं छान असं मिक्स करून घेतलं। हे स्वच्छ करण्यासाठी स्विच बंद करायचा आणि कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं आहे। अजिबात हे नळाखाली धरायचं नाही, अशा पद्धतीने फक्त पुसून घ्यायचं। हे अगारोचं एक बॉयलर वापरायला एकदम सोपं आहे। याचे पूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत। चला तर मग परत भेटू। धन्यवाद।